और गेट माहित आहे थोडंफार काहीतरी मॅथ्स में हे ठीक आहे. और मराठीत काय होतं रे ऑरचं म्हणणं? किंवा. किंवा म्हटल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं? हे किंवा मग हे किंवा ते म्हटलं, ए और बी म्हटलं, मग याचा अर्थ ए ने पण काम भागतं, बी ने पण काम भागतं. मग आपण ऑर मध्ये ज्या काही कंडिशन्स घेतो, ऑल कंडिशन्स मस्त नसतात. सगळंच पाहिजे तसं काय नसतं. जेवायला एक भाजी तरी भागतं, खूप काही भाजी असायलाच पाहिजे असं काय आहे का? काहीतरी दोन्ही पैकी एक काहीतरी असावं. मग किंवा कंडिशन काय सांगत असते की ज्या वेळेस समजा खूप सारे, आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एक साधं सोपं, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट व्हावं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर आपलं कुठलंही शासकीय एखादं काम असलं, एखादं शासकीय काम आहे, मग आणि तिथं आपल्याला फॉर्म सबमिट करायचं, फॉर्म भरायचं. मग फॉर्म भरणारे तुम्हीच आहेत हे कसं कळणार? त्यासाठी तुमची आयडेंटिटी समजून घ्यावी लागेल. मग तुमची आयडेंटिटी दाखवण्यासाठी आधार कार्ड असेल, ओके आहे, बरोबर आहे की नाही? आधार कार्ड असेल, ओके आहे. नसेल तर ते मतदान कार्ड असतं ना, वोटर आयडी, तो असेल तरी भागतं. ड्रायव्हिंग लायसन्स तरी भागतं. तिन्ही पण एकदमच पाहिजे असं काही नाहीये ना. तिघांपैकी, चौघांपैकी किंवा दोघांपैकी कुठलंही तुमच्याकडे आधार कार्ड सापडलं, समजा तुमची आयडेंटिटी आहे ना. म्हणून तिथं तुम्ही बघा काय काय फॉर्म लिहित असताना हे नसेल ते कंपल्शन टाकतात, हे एक आहे, ओके भागतंय म्हणतात. मग याचा अर्थ ज्या वेळेस बाळांनो मल्टिपल कंडिशन्स पैकी कुठली एक कंडिशन असेल तरी काम भागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण समजा तुमच्यापैकी XYZ कोणाचं तरी लग्न ठरवायचं. मग आता दोन कंडिशन, समजा मुलाला 100 एकर शेती आहे, नोकरी नाही, त्याला 100 एकर शेती, एकदम खूप चांगली शेती आहे, त्याचं लग्न होईल का? 100 एकर शेती आहे, होईल ना? हा. दुसरी कंडिशन, एका मुलाला शेती काहीच नाही पण खूप चांगली अशी नोकरी आहे, तरी पण होईल ना? आणि तिसऱ्याला शेती पण नाही, नोकरी पण नाही. नाही, कोण म्हणलं काय म्हणलं मला काहीच कळलं नाही, पण तुम्ही हसता मी पण हसतो. हा तुमच्या सामील झालं. मग कंडिशन ज्या ठिकाणी दोन्ही पैकी एक. मग मुद्दा हा आहे की ऑर कंडिशन आपल्याला ते सांगत असतं. मग ऑर मध्ये काय असतं तर ज्या वेळेस मल्टिपल आउटपुट, आता गेटचा अर्थ तर कळालाय, मल्टिपल इन सिंगल आउट, खूप सारे घ्यायचे आणि एक द्यायचा, अशी कंडिशन आहे. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर इथं समजा एक उदाहरण आम्ही घेतलं की हा आहे बल्ब, हा काय आहे? बल्ब आहे. मग हा बल्ब आहे आणि याला मी 2 स्विच द्यायचे ठरवलं, हे असे 2 स्विच बसवले आणि हे असं केलं. याला म्हणलं स्विच नंबर 1, स्विच नंबर 2 असं काहीतरी बोललो मी. आता या बल्ब कडे लक्ष द्या. बल्ब तुमचं आउटपुट फायनल दाखवणार आहे, बरोबर आहे का रे? म्हणजे तुमचं लग्न होणार का नाही असं तो दाखवणार. मग ही आहे तुमची प्रॉपर्टी, शेती खूप मोठी, आणि इकडे तुमचा जॉब, नोकरी तुमची, असं कन्सिडर करा. मग आता तुम्ही मला सांगा या बल्ब सारखं सिमिलर बघायचं. मग याच्यामध्ये काय होत असतं की ऍटलिस्ट 1 कंडिशन सफिशियंट. जेवढ्या काही कंडिशन्स आहेत त्याच्यापैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाला तर तुमचं आउटपुट ओके, तुम्हाला भेटणार काहीतरी आउटपुट. जसं की मी आता म्हटलं की आधार कार्ड आहे, वोटर आयडी आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, वगैरे वगैरे, असे 4-5 आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे आहेत. किती कार्ड तुमच्याकडे आहेत? समजा 5 आयडेंटिटी कार्ड आहेत आणि त्याच्यापैकी कुठलंही एक कार्ड तुमचं भेटलं तर तुमची आयडेंटिटी कळाली ना, पटली ना तुमची आयडेंटिटी, समजते ना? मग त्या बेसिक लेवलला मी आता सांगणार आहे. आता इमॅजिन करा पुढचं एक सर्किट आहे आणि ह्यालाच मी याच्यासोबत बल्ब म्हणजे तुमचं लग्न म्हटलं, बरोबर आहे ना?
ग्रीन कलरचा बल्ब घेतला, तो ग्रीन सिग्नल देणार ना, असं ग्रीन सिग्नलचा बल्ब. मग आता इमॅजिन करा की तुम्हाला नोकरी लागली का? ए माग ते हा हा म्हणते येड, नोकरी लागली, दिसते का स्विच तुला? ठीक आहे बाबा, हे पण दाखवावं लागेल का रे? हा हा. आता शेती आहे का? अरे आहे का प्रतीक? नाही. नोकरी नाही. मग बल्ब ऑन होतंय का? सिग्नल कसा आहे? ऑन आहे का ऑफ आहे? नाही ना. काय रडू नको, थांब आपण काहीतरी करू. हा आता अरे हसण्यासारखं नाही, बघा ना. आता एक काम केलं, इमॅजिन करा की याच्या खूप 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 लांबच्या नातेवाईकांनी याला 100 एकर शेती दिली. इमॅजिन करा. आता त्याच्या नावावर किती एकर झाली? 100 एकर. आता एक कंडिशन सॅटिस्फाय, दुसरी नाही. आता त्याकडे शेती आहे ना. मग आता मला सांगा, हे स्विच ऑन झालं, बल्ब ऑन होईल का? मग काय झालं? आता ठरलं ना. मग ठरलं ना. खुश बघा, चेहरा सुद्धा बघा, लाजतोय आणखी. म्हणूनच म्हणतात वावर आहे तर, नाही तर तुमचं काहीच खरं नाही बेटा. बरोबर आहे का? आता इमॅजिन करा की परत नातेवाईक म्हणले नको त्याला शेती नाही द्यायची म्हणले. मग ठरलेलं मोडलं ना. मग त्याला आला राग, हे म्हणला ते नाही का नवीन का नाही की ठोकरा की समथिंग काहीतरी. हा बरोबर आहे की नाही? अरे सिरियसली. मग ह्याला आला राग, त्याला आता काय नाही क्लास 1च व्हायचं म्हणलं. मग युपीएससी दिली आणि साहेब हे झाले IPS नको, पर्सनॅलिटी नसल्यामुळे मी तसं. साहेब डायरेक्ट कलेक्टर झाले. साहेब काय झाले? कलेक्टर झाले. आता कलेक्टर झाल्यानंतर हे असं झालं ना रे स्विच, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, बल्ब ऑन ना. आणि मग तुला माहिती असेल, जे नातेवाईक देत नव्हते ना, नाही 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 म्हणायचे, आता सगळेच्या सगळे नातेवाईक घरी यायला लागतात. माहिती आहे ना तुम्हाला? हा आता हा भाव खाणार मग, बरोबर आहे की नाही? मग आता होईल का त्याचं लग्न? बरोबर आहे की नाही? मग इमॅजिन करा. आणि ज्यांच्याकडे हे दोन्ही आहे, XYZ शाळेवरती चांगली नोकरी आहे आणि वरून 5-10 एकर जमीन पण आहे, आरामात होतं ना रे आपल्या समाजाची रियालिटी. मग मला तुम्ही सांगा आता की तुमच्या काय लक्षात आलं? नीट बघा आता. हे S1 स्विच, S2 स्विच नीट बघायचं. पहिल्या केसमध्ये मी दोन्ही स्विच ऑफ ठेवले होते. तुम्ही मला रिझल्ट सांगा तुमचा. दोन्ही स्विच ऑफ होते. तुमचा बल्ब ऑन झाला का ऑफ झाला? म्हणजे तुम्हाला आउटपुट भेटलंय का? म्हणजे नोकरी पण नाही, शेती पण नाही, तर ते म्हणताय बायको पण नाही. व्हेरी गुड. म्हणजे काहीच नाही. बरोबर आहे की नाही? काहीच नाही. दुसऱ्या केसमध्ये शेती आली, नोकरी नाही. म्हणजे पहिलं स्विच काय आहे तुमचं? ऑन आहे. शेती ऑन झाली पण जॉब नाहीये तुम्हाला, तरी पण तुमच्या लग्नाचा चान्स आहेच ना. भले थोडं लांब कसरके ना, पण आहे म्हणायचं. आता दुसऱ्या केसमध्ये मला सांगा, शेती नाही पण नोकरी झाली समजा, तरी पण ऑनच ना रे. आणि दुसऱ्या केसमध्ये दोन्हीच्या दोन्ही यस बोथ कंडिशन, मग तर काय, बरोबर आहे की नाही? धुमधडाका. हा मग मला सांगा, आता साधी सोपी गोष्ट येणार आहे. पण इथं तुमच्या लक्षात आलं असेल की मग ऑर गेट हे जनरली ऍडिशन सारखं काम करतं. कोणासारखं काम करतं? पण 1+1 2 नाही म्हणायचं, ट्रू प्लस ट्रू म्हणायचं. समजलं का? आता हाय प्लस हाय म्हणायचं. 1 आणि 1 2 नाही म्हणायचं, कारण हे आपलं सिंपल अल्जेब्रा नाहीये, हे बुलियन अल्जेब्रा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन्स काय असतात तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी काल सांगितलं दोन्हीतला फरक, समजला ना? जर हे तुम्हाला कळालं असेल तर आता या मॅथमॅटिकल टेबललाच म्हणायचं असतं ट्रुथ टेबल. लक्षात आलं का? मग मला सांगा, आता याच्यामध्ये जर हे सर्किट ज्या पद्धतीने काम करतं, मग आता हा झाला टेबल. मग थोडक्यात बाळांनो, हे झाल्या कंडिशन्स. मग आता हे नेमकं कसं शो करायचं, त्यासाठी काही ना काही सिम्बॉल दिला असेल ना.
आणि मला असं वाटतं मग तुम्हाला माहित असायला हवं, बरीच इथं आहेत ना कम्प्युटर डिपार्टमेंटची, बरीच मुलं आहेत आमच्याकडे, मग त्यांना कुठं ना कुठं झालेलं असेल, ते सांगतील आम्हाला. इथं मी छोटासा सिम्बॉल काढतो किंवा नेक्स्ट पेजवरच घेऊ सिम्बॉल, नको. मग ऑरचा सिम्बॉल तुम्हाला माहित आहे का? ऑरचा सिम्बॉल 1 2 3 4 5 मल्टिपल काय होणार? इनपुट्स होणार. आणि मला असं वाटतं की इथं तुम्ही याला असं द्यावं लागेल, बरोबर आहे का? आणि यालाच तुम्ही म्हणत असता आउटपुट तुम्ही वायने दाखवलं. मग एक कंडिशन, दुसरी कंडिशन, कधी आम्ही याला ए म्हणतो तर कधी बी म्हणतो. समजलं का? मग ऑरचा सिम्बॉल कळाला का? मग ऑरचा जर ट्रुथ टेबल बघायचा असेल तुम्हाला तर तुमच्या लक्षात आलं असेल 0 0 बघा असेल. आणि ट्रुथ टेबल काढताना असे काढा 0 0 1 1 म्हणायचं, 0 1 0 1. लक्षात राहील का? मग सगळ्या कंडिशन येतात. जसं की कॉइन, 2 कॉइन आहेत ना, 2 कॉइन टॉस केल्यानंतर कंडिशन 4च असतील. एक तर दोन्ही टेल असतील, दोन्ही हेड असतील, किंवा ए हेड आहे तर दुसरा टेल आहे, हा टेल असेल तर हा हेड असेल. याच्यापैकी फिफ्थ कंडिशन नाहीये. म्हणजे याच्यात 2 इनपुट देत असताना टोटल पॉसिबिलिटीज किती होतात? 4 होतात. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त एकाच कंडिशन मध्ये तुमचं लग्न होणार नाही, बाकीच्या सगळ्या केसेस मध्ये तुमचं लग्न पॉसिबल आहे. मग तुमच्याकडे कुठल्या कंडिशन्स आहेत बघा, त्याच्यानुसार तयारीला लागायचं. समजलं मला काय बोलायचं ते? मग मला सांगा, ऑर गेट समजलेलं आहे का? रिअल लाईफ मध्ये काम तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर आहे ना? मग आपल्या सगळ्या कंडिशन्स क्रायटेरिया ठरताना कधी अँड गेट असतं तर कधी ऑर गेट असतो. मॅक्झिमम केसेस मध्ये ऑर गेट पण वापरतात. जसं मी एक एक्झाम्पल दिलं की कुठला तरी XYZ फॉर्म भरायचा आहे, मग कुठलाही तुमचा एक आयडेंटिटी कार्ड मिळालं तरी तुमचा फॉर्म काय होणार? सिलेक्ट होणार किंवा पुढे पास होणार. समजलं हे? आणि एक साधं सोपं आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपण हे ऑब्झर्व करतो. आता मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तर आम्ही फर्स्ट फ्लोअरला आम्ही दोघं राहतो, आम्हाला एक शेजारी आहेत समजा. मग आता इमॅजिन करा की आमच्या दोघांच्या दारात एक कॉमन बल्ब आहे, एकच बल्ब दारात, पायऱ्यांमधलं, त्याला पण स्टेअरकेस मधलं. आता इमॅजिन करा की आम्ही लवकर उठलोय आणि आम्ही लवकर उठल्यानंतर समजा आम्हाला तो बल्ब दारातला ऑन करायचा, तर आम्ही आमच्या घरातलं स्विच ऑन केलं तर तो दारातला बल्ब ऑन झाला. आणि आम्ही लवकर उठलो, 4 वाजता उठलो तर आमचं आवरलं आणि समजा आम्ही 5:30 वाजता कुठं आम्हाला बाहेर निघून जायचं होतं आणि तो ऑन केला समजा आणि गेलो, आणि जाताना आम्ही विसरलो बंद करायचा. मग 6 वाजता आमच्या शेजारी उठले, दिवस बऱ्यापैकी समजा प्रकाश पडला होता समजा. मग त्यांना वाटलं की आता हा बल्ब काय, म्हणजे आता याची काही गरज नाही, मग ते त्यांच्याच घरातून बंद करतात ना. मग तुम्ही स्टेअरकेस मधली वायरिंग बघितलं असेल बऱ्याचदा की तो बल्ब पलीकडचा पण शेजारी ऑन ऑफ करू शकतो ना, आम्ही पण करू शकतो. ह्याचा अर्थ काय रे? तर दोघांपैकी एक शेजारी कुठला जरी आहे त्या बिल्डिंग मध्ये तर तो ऑन केला म्हणजे दोघे नसतील तरच ऑफ राहील ना. समजतं का मला काय म्हणायचं? म्हणजे ऍटलिस्ट 1 कंडिशन सॅटिस्फॅक्टरी पाहिजे, तेव्हा तुम्हाला काही ना काही आउटपुट भेटणार. मग साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कळालं असेल की या दोघांपैकी हा, आणि मग तुम्ही म्हणत होता येस नो मध्ये पण सांगू शकतो, दोन्ही येस असतील तर येस. समजलं का? आणि आपण याचं सिंपल साधं उदाहरण देत असतो नेहमी, याला परफेक्ट एक्झाम्पल मी वर्गातल्या देत असतो. जर मुलं किंवा मुली आल्या तर मी क्लास घेणार, मुलं किंवा मुली आल्या तर. आणि मग फक्त मुलं आली, मुली आल्याच नाहीत, संक्रांत होती त्या दिवशी, मुली आल्याच नाहीत, मी क्लास घेणार का? बरोबर आहे का? मी तेच बोललो, जर उद्या मुलं किंवा मुली आल्या तर मी क्लास घेणार, मुली आल्या एकही मुलगा आला नाही, बैलपोळा होता त्या दिवशी, मुलं आलीच नाही, क्लास होणार ना. बरोबर आहे की नाही? समजते मी काय म्हणतो ते? कळतंय? आणि दुसऱ्या दिवशी सगळेच आले तरी क्लास होणार ना. बरोबर आहे की नाही? आणि मग एका दिवशी कोणच नाही आलं, मी आलो रे, तुम्ही कोणच नाहीत आला क्लास, मी आलो, तुम्ही मजा बघा काय, म्हणजे किती इम्पॉर्टन्स आहे बघा. मजा बघा की मी आलो पण तुम्ही नाही आला तर क्लास होत, म्हणजे क्लास होण्यासाठी सगळ्यात मेन कोण आहे? तुम्ही आहात, मी नाहीये. लक्षात आलं का? असो, ती कंडिशन नका काढू, आता राहू द्या. मोबाईलनो ट्रुथ टेबल लक्षात आला ना रे?
टेबल मॅथमॅटिकल आणि याचे सगळेच्या सगळे ऑपरेशन कुठल्या बेसिसवर झालेले असतात? समजलंय का? मग काही लोक म्हणतात की हे जर बेसिक मध्ये दाखवायचं म्हटलं तर काय केलेलं असतं? तर साधी सोपी गोष्ट आहे. जर एखाद्याला आहे ऑलरेडी कम्प्युटर सायन्स वगैरे आणि पुढच्या वर्षी लगेच काय इंजिनिअरिंग वगैरे इंजिनिअरिंग करायची, तर तो असंही करू शकतो ना. यालाच तो थोड्या वेळासाठी डायोड पकडू शकेल ना रे. मग हा पण डायोड म्हणू शकेल ना. आता इमॅजिन करा प्लस प्लस म्हणजे आता हे दोघंचे दोघं फॉरवर्ड बायस बसवलेत आम्ही. आता मला सांगा दोन्ही डायोड ऑन तरी पण ऑन, दोन्ही पैकी कुठला एक ऑन तरी पण ऑन, बरोबर आहे का? समजतंय का? इमॅजिन करा ज्यावेळेस ही बॅटरीच उलटी होईल तेव्हा दोन्हीला काय भेटणार आहे? 0-0. म्हणजे जर रिव्हर्स बायस मध्ये होतील तेव्हा बल्ब ऑन होणार, असंच कळ. आणि म्हणून त्याच्या आतमध्ये तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही जर बघितलं की लॉजिक गेटच्या मध्ये काय असतं, तर लॉजिक गेटच्या आतमध्ये दाखवायचं म्हटलं तर साध्या सोप्या भाषेत असं असतं. इकडे बघा, हा एक डायोड, हा एक डायोड, ह्या दोघांना शॉर्ट केलेलं असतं आणि इथून हे आणलेलं असतं. लक्षात आलं का? आणि मग पाहिजे तर त्याला ग्राउंडिंग वगैरे एक्स्ट्रा असतं, पण त्याची सध्या तुम्हाला गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल पुढच्या वर्षी इंजिनिअरिंग कडे त्यावेळेस याच्यापेक्षा खूप 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 डेप्थ मध्ये होईल ते. पण हे समजलंय का? मला असं वाटतं ऑरचं काम कळालं. मग ऑर बेरजे सारखं काम करतं पण 1+1 ट्रू होत नसतं. अर्थ कळाला ना? ट्रू प्लस ट्रू ट्रूच असतं.